आधी संघर्ष, यश त्यानंतर, मात्र परिश्रम करा निरंतर. जीवन एक सुंदर प्रवास आहे, ज्यात आनंद आणि दुःख दोन्ही आहेत. तुम्ही आपल्या धैर्याने, साहसाने प्रत्येक क्षणाचा सामना करू शकता आणि यशस्वी देखील होऊ शकता. ही बाब मकर राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. शनिदेवांची श्रमिक रास म्हणून मकर राशीची विशेष ओळख आहे. तुमच्यासाठी शनिदेवांच्या 7.5चा शेवटचा टप्पा सुरू आहे. 7.5च्या या काळात तुम्ही धैर्य दाखवलेलं आहे, प्रचंड परिश्रम केलेले आहेत. त्यानुसार या शेवटच्या टप्प्यात तुमचं मार्गक्रमण सुरू आहे. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण मे 2024 या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यामध्ये आजच्या भागात आपण मकर राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचा विशेष उपाय देखील सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो. त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता, जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते. मकर राशीचे स्वामी शनिदेव धनस्थानात विराजमान आहेत. ही अत्यंत शुभ स्थिती म्हणता येईल. जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की तुमच्यासाठी हा 7.5चा शेवटचा टप्पा सुरू आहे. या टप्प्यामध्ये ते तुम्हाला यशाचा, परिश्रमाचा, लाभाचा, धनप्राप्तीचा मार्ग दाखवणार आहेत. या पद्धतीने तुमचं व्यक्तिमत्व देखील विकसित होणार आहे. म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी पुन्हा एकदा शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे धनेश देखील आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या काळात ते तुमच्या धनस्थानात विराजमान आहेत. राशीस्वामी आणि धनेश जेव्हा धन, कुटुंब, वाणीच्या स्थानातून प्रवास करतो तेव्हा तो धनवृद्धीच्या अनेक योजना आखतो. सतत कार्यरत राहतो. घरामध्ये सतत पाहुण्यांची रेलचेल सुरू असते. कुटुंबात एखादा शुभ कार्यक्रम घडून येतो, ज्यामुळे अत्यंत आनंदाचं वातावरण निर्माण होतं. साहजिकच या सर्वांचा तुमच्या जीवनावर मोठा परिणाम घडून येतो. म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता तुमच्या परिश्रम स्थानात राहू, मंगळ, बुध, नेपच्यून अशा 4 ग्रह महिन्याच्या सुरुवातीलाच विराजमान आहे. अर्थात या काळात तुम्ही अनेक पद्धतीने परिश्रम कराल, मोठा पराक्रम कराल. तुमचे काही कार्य बरोबर येतील तर काही चुकतीलही. अर्थात येथे चूक किंवा बरोबर ही बाब महत्त्वाची नाही, तर आपले प्रयत्न, आपले परिश्रम हे सदैव जास्त महत्त्वाचे असतात. आज नाही तर उद्या त्यापासून आपल्याला लाभ नक्कीच प्राप्त होतो. म्हणून परिश्रम करण्यात कमी पडू नका हा सल्ला देण्यात येत आहे. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी हा काळ फारसा योग्य म्हणता येणार नाही. तरीसुद्धा तुमच्यासाठी वास्तू, वाहनाचे योग निर्माण होतील. जे जातक वास्तू किंवा वाहनाचं नियोजन करत असतील त्यांनी या काळात व्यवस्थित विचार करून सर्व माहिती समजून घेऊन गुंतवणूक करावी किंवा कुठलाही व्यवहार विचारपूर्वक करावा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. तसंही या गोष्टी काही आपण दररोज घेत नाही, म्हणून व्यवस्थित विचार करावा. थोडा जरी संभ्रम असेल तरी थोडं थांबून घ्यावं, ते तुमच्यासाठी योग्य राहील. शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने विचार केला असता प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात थोडा अधिक अभ्यास करावा लागेल. माध्यमिक शिक्षण घेणारे विद्यार्थी अभ्यास करण्यापेक्षा त्याला टाळण्याचा अधिक प्रयत्न करतील. तर उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी या काळात अभ्यासाकडे अजिबात लक्ष देणार नाहीत. ही बाब निश्चितच चुकीची म्हटली जाईल.
रोजचा अभ्यास हा रोजच पूर्ण केला पाहिजे. अभ्यासात सातत्य ठेवलं पाहिजे. तेव्हाच तुम्हाला अपेक्षित यश प्राप्त होऊ शकतं. विद्यार्थी दशेमध्ये आपण जेवढे जास्त अभ्यासाकडे लक्ष देतो तेवढं आपलं पुढील आयुष्य सुखद आणि सुखकर होत असतं. ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता मकर जातकांनी योग, प्राणायाम, ध्यान सारख्या महत्त्वपूर्ण गोष्टींची सवय लावून घ्यावी. त्यामध्ये सातत्य ठेवावं. त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील. हितशत्रूंच्या कारवाया सुरू राहतील. शत्रू तुम्हाला पराभूत करण्याचा प्रयत्न करतील. मात्र तुम्ही आपल्या इच्छाशक्तीने मार्गक्रमण करीत राहा. तेच तुमच्यासाठी योग्य आहे. त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होणार आहेत. गुरुदेव महिन्याच्या सुरुवातीला राशी परिवर्तन करून तुमच्यात प्रवेश करणार आहेत. त्याचेही तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील. आपण गुरुपरिवर्तनाचे स्वतंत्र व्हिडिओ बनवलेले आहेत. मकर राशीवर होणारे परिणाम हा विषय देखील आपण त्यात घेतलेला आहे, म्हणून तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी हा काळ थोडा संघर्षाचा म्हणता येईल. म्हणजे नोकरीमध्ये तुम्ही उत्तम कार्य कराल, उत्तम परिश्रम कराल, मात्र सोबत काम करणारे सहकारी तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील. वरिष्ठ देखील तुमच्या कामाकडे दुर्लक्ष करतील किंवा तुमच्या कामाला महत्त्व देणार नाहीत. ही बाब आधीच लक्षात घेऊन तुम्ही तशी मानसिकता तयार करून घ्यावी व कोणत्याही प्रकारचं धाडस करू नये असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. व्यावसायिक जातक देखील आपल्या क्षेत्रात विविध पद्धतीने प्रयत्न करतील, मात्र त्यात यशापेक्षा अडथळे जास्त निर्माण होतील. त्यामुळे परिश्रमी रास असून देखील तुम्हाला कधीतरी थकल्यासारखं वाटेल. ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या. भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी या महिन्यातील सुरुवातीचे 10 दिवस थोडे कठीण असणार आहेत. मात्र त्यानंतर तुमच्यासाठी भाग्यवर्धक, शुभवर्धक काळाची निर्मिती होणार आहे. अनेक भाग्यदायक गोष्टी तुमच्या बाबतीत घडणार आहेत. परिश्रम केल्यानंतर यश देखील मिळणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे यशासह समाधान देखील प्राप्त होणार आहे, जे जीवनामध्ये सर्वात जास्त महत्त्वाचं असतं. या सर्वांना आपण शुभ संकेत म्हणू शकतो. म्हणून या काळाचा सदुपयोग करा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता मकर जातक हे मूळतः परिश्रमी व कर्मप्रधान असतात. त्यानुसार या महिन्यात देखील तुम्ही कर्मप्रधान राहणार आहात. महिन्याच्या सुरुवातीला 8 ते 10 दिवस कदाचित कर्माकडे तुमचं दुर्लक्ष होऊ शकतं. मात्र त्याची भर तुम्ही नंतर काढणार आहात आणि त्यातून योग्य लाभ तो देखील प्राप्त होणार आहे. व्यय व परदेशगमन या दृष्टीने विचार केला असता मकर जातकांसाठी या काळात प्रवासाचे अनेक योग निर्माण होणार आहेत. शिक्षणासाठी, नोकरीसाठी, व्यवसायासाठी परदेशात जाण्याचे अनेक योग निर्माण झालेले आहेत. ते तुमच्यासाठी लाभदायक देखील राहतील आणि यावर तुमचा खर्च देखील होणार आहे. म्हणून या काळात तुम्ही त्या दृष्टीने अधिक प्रयत्न केले पाहिजे. तुमचे प्रयत्न नक्कीच यशस्वी होतील. आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं असतं. कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही. त्यानुसार प्रत्येक दिवस हा प्रत्येकाला सारखा जात नाही. महिन्यातील काही दिवस सुख, समाधान, यश प्राप्त करून देणारे, तर काही दिवस संघर्षाचे, अडचणीचे, तणावाचे जातात. त्या दृष्टीने विचार केला असता मकर राशीसाठी या महिन्यातील 1, 10, 20 हे दिवस शुभदायक, सुखदायक आणि यशाचे राहतील. तर 8, 17 आणि 27 हे दिवस तणावाचे जातील. या दिवसांमध्ये अडचणी, अडथळे, समस्या जाणवतील. म्हणून तशी मानसिकता तयार करून तुम्ही वाटचाल करा. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार मे महिन्यातील उपायांचा विचार केला असता मकर जातकांसाठी शनी चालिसाचं पठण करण्याचा उपाय सुचवण्यात येत आहे. दर शनिवारी शनी मंदिरात जाऊन तुम्ही शनी चालिसाचं पठण करू शकता. त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील. अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी
मे 2024 कसा राहील हे समजून सांगण्यासाठी आम्ही 12 व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष, घर घर ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.